श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण सिंह राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे किंवा तुमच्या राशी पत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती कशी लाभलेली आहे. प्रथम आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लग्नस्थानाची स्थिती काय आहे. लग्नेश रविदेव जे मकर राशीतनं गोचर करत आहेत 13 फेब्रुवारी नंतर ते कुंभ राशीमध्ये जातील, अर्थात कुंभमधनं ते गोचर करण्यास सुरुवात करतील. म्हणजेच 13 फेब्रुवारी पर्यंत तुमचा स्वभावामध्ये थोडासा तापटपणा 13 फेब्रुवारी नंतर जाणवू शकतो. 13 फेब्रुवारी पर्यंत मात्र अतिशय उत्तम स्थिती राहील, परंतु आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. अर्थात मणक्याचे विकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवाताचा जर त्रास असेल तर तो बळावणं असे कुयोग आहेत. परंतु 13 फेब्रुवारी नंतर मात्र हे कुयोग थोडेसे बदल होतील ह्याच्यामध्ये आणि तब्येतीमध्ये शीतलता निर्माण होईल. अडचणी जरा कमी होतील, तब्येतीच्या तक्रारी कमी होतील, परंतु 13 फेब्रुवारीपर्यंत तब्येतीच्या तक्रारी वाढू शकतात. आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने 13 फेब्रुवारी नंतर मात्र मानीपणा वाढणार आहे, कारण कुंभ राशीमधनं रविदेवांचं गोचर होत आहे. शनी आणि रवी दोन्ही ग्रह एकत्र आल्यानंतर तुमचं म्हणणं किती खरं आहे किंवा कसं पटवून देता येईल याकडे तुमचा कल राहणार आहे. किंवा निश्चयही एखाद्या गोष्टीबद्दल होऊ शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल खूप निश्चय आणि ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच असा थोडासा स्वभाव होऊ शकतो, ॲग्रेसिव्हपणा वाढवू शकतो. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही 13 फेब्रुवारी नंतर पुढील संपूर्ण दिवसामध्ये घ्यायची आहे. विचार केला असता धनेश बुधदेव जे मकर राशीतनं गोचर करत आहेत षष्ठ स्थानात. सप्तम भावातनं जेव्हा बुधदेव गोचर करण्यास सुरुवात करतील, अर्थात 20 फेब्रुवारी नंतर तुम्हाला धन संचय करून देतील. तोपर्यंत धन स्थिती ही मध्यम स्वरूपाची राहील. याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात. पराक्रम परिश्रम स्थान म्हणून ओळखले जाणार हे तिसरं घर. या स्थानाचे अधिपती शुक्र महाराज जे धनुराशीमधनं गोचर करत आहेत. 11 फेब्रुवारी नंतर ते मकरेत जातील, अर्थात षष्ठ स्थानातनं गोचर करायला सुरुवात करतील. सध्या स्थितीमध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला कालावधी हा परिश्रमाच्या दृष्टीने मध्यम स्थिती दर्शवतो. नवीन काहीतरी कलेची आवड जोपासण्याचे योग संभवतात. गायन, वादन, वाचन या कला तुम्ही जास्तीत जास्त करू शकता या महिन्यामध्ये. याची आवडही निर्माण होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. आणि याचबरोबर परिश्रमाच्या दृष्टीने हा विचार केला असता हा महिना थोडासा परिश्रमाचा नक्कीच होणार आहे. त्याबरोबरच चतुर्थ स्थानाकडे वळूयात. वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होणार आहे. नवीन जमीन खरेदी करायची असेल, मोकळी जागा खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत. खरेदी विक्री संदर्भातील तुमचे व्यवसाय असतील तर ते व्यवसाय सुद्धा वाढवण्यासाठी तुमच्याकडनं एक पाऊल पुढे जाणार आहे. त्यासाठी तुमचे जास्त जास्त प्रयत्न होणार आहेत. म्हणजेच वास्तू संदर्भातील शुभ संकेत तर आहेतच, त्याबरोबरच खरेदी विक्री संदर्भासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी मोकळी जागा घेण्याचे सुद्धा योग शुभ आहेत. याबरोबरच पंचम स्थानाकडे बोलूयात. पंचम स्थानावरनं आपण शिक्षण, संतती, प्रेमप्रणय पाहतो. या महिन्यामध्ये प्रेमप्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता थोडासा स्वभाव ॲग्रेसिव्ह होऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला हे अमुक असंच आहे किंवा असंच झालं पाहिजे अशी अपेक्षा निर्माण होऊ शकते आणि यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरचं मन दुखावू शकता. म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की मानीपणा डोकावणार आहे, तेवढ्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्या बाबतीमध्ये सुद्धा शुभ संकेत आहे. संतती योग अतिशय उत्तम म्हणता येईल. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये कला क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शिक्षण घेण्याची इच्छा जागृत होऊ शकते. याबरोबरच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे. गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्यायच्या आहेत किंवा त्या संदर्भातली तयारी करायची आहे शिक्षणाची तर तुम्ही ती करू शकता. या महिन्यात सुरुवात करू शकता किंवा चालू असेल तर ह्या महिन्यामध्ये त्या शिक्षणामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश आलेलं तुम्हाला दिसेल. अभ्यास पूर्णत्वाला नेण्याकडे तुमचा एक पाऊल पुढे गेलेलं दिसेल. अशा पद्धतीने शुभ संकेत आहे शिक्षणासाठी. त्याचबरोबर षष्ठ स्थानावरनं हितशत्रूंचा त्रास पाहतो. षष्ठ स्थानामध्ये रवी आणि मंगळ दोन्ही ग्रह येणार आहेत. त्याच्यामुळे हितशत्रूंचा त्रास तुम्हाला असेल तर तो नष्ट होईल किंवा कमी प्रमाणात होईल, अल्प प्रमाणात होईल. मंगळदेवांची ह्यासाठी विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मंगळदेव उच्चीचे होतील. त्यामुळे समोरच्याने एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला रोष व्यक्त केला तर त्याला प्रत्युत्तर तुमच्याकडनं पण दिलं जाणार आहे. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूयात. जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे.
मॅरेज लाईफ तुमचं अतिशय उत्तम राहणार आहे, परंतु तुमच्या जोडीदाराच्या तब्येती संदर्भातल्या छोट्या मोठ्या तक्रारी 13 फेब्रुवारी नंतर जाणवू शकतात. त्या बाबतीत काळजी घ्या. पोटाचे विकार तुमच्या जोडीदाराला जाणवू शकतात, तर विशेष त्यांनाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर भागीदारी संदर्भातील व्यवसाय असतील तर ते सुद्धा 13 फेब्रुवारी नंतर वाढतील, वृद्धिंगत होतील असे योग आहेत. याबरोबर अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानामध्ये मीन रास अर्थात गुरुदेवांची रास आणि गुरुदेव भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत, त्यामुळे तेही शुभ संकेत आहेत तुमचं कार्य उत्तमरित्या पूर्ण करून देण्यासाठी. तर अतिशय उत्तम शुभयोग याही दृष्टीने म्हणता येईल. याचबरोबर अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमेश गुरुदेव हे हर्षलयुक्त भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत आणि अष्टमस्थानामध्ये राहुदेव आहेत. राहुदेव हे अचानक कार्य बदलवून टाकतात किंवा अचानक एखादी संधी प्राप्त करून देतात. तुम्ही मीडिया क्षेत्रात, कम्युनिकेशन क्षेत्रात कार्यरत असाल, तुम्हाला एखादी चांगली संधी प्राप्त करून देण्याचं कार्य या महिन्यात घडून येऊ आणि विशेष कृपा गुरुदेव सुद्धा करतील, कारण गुरुदेव मंगळाच्या राशीतनं गोचर करत आहेत आणि मंगळदेव मकर राशीमधनं गोचर करत आहेत, अर्थात उच्च राशीचे होत आहेत. त्यामुळे भाग्य जेव्हा उच्चीचा होतो आणि भाग्यस्थानात गुरुदेवांची रास येते, त्यावेळेस ते शुभ संकेत तुम्हाला घडून येतात आध्यात्मिक प्रगतीसाठी. याचबरोबर भाग्य उदय करून देण्यासाठी. भाग्योदय होणं म्हणजेच तुमचं एखादं कार्य, सुप्त इच्छा किंवा एखादा प्रश्न असेल जो थांबलेला आहे, अडलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर सापडणं, आपल्या करिअरला एखादं चांगलं वळण मिळणं, युटर्न प्राप्त होणं, असे शुभ संकेत घडून येण्यासाठी भाग्योदय होणं असं म्हणतात आणि तोच कालावधी तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये जाणवू शकतो. याबरोबरच कर्मस्थानाकडे वळूयात. 10व्या घरावरनं कर्म पाहिलं जातं, आपलं कार्य पाहिलं जातं. या स्थानाचे अधिपती शुक्रदेव. शुक्रदेवांचं गोचर मकरेतनं होणार आहे 11 फेब्रुवारी नंतर, त्यामुळे तुमच्या कर्माचा तुम्हाला जास्तीत जास्त गुणगौरव प्राप्त करून देणं. तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्व्हिसला असाल तर तुमच्या सर्व्हिसच्या बाबतीमध्ये, तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये एक अतिशय उत्तम गुणगौरव प्राप्त करून देणारं कार्य तुमच्या हातून घडून घेणं असे शुभ संकेत आहेत. आणि मंगळदेवांच्या राशीतनं जेव्हा शुक्र आणि याचबरोबर शुक्रदेव आणि मंगळदेव एकत्रित येणार आहेत, त्यामुळे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक रसिकता निर्माण होणार आहे, आवड निर्माण होणार आहे. कामाची म्हणा किंवा इतर काही कार्यांची जास्तीत जास्त संशोधक वृत्ती म्हणतो आपण, ती पण जागृत होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचं कार्य 100% करू शकाल, उत्तमरित्या पूर्ण करू शकाल असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर पार्लर संदर्भातील व्यवसाय असतील, महिला गृहिणी वर्गाचे, याचबरोबर स्त्री पुरुष वर्गाचे, तर नक्कीच सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसाय, गारमेंट संदर्भातील व्यवसाय अति उत्तम प्रकारचे सुस्थितीमध्ये सुरू होणं किंवा नवीन सुरू करत असाल तर सुरू होणं आणि त्याचबरोबर सुरू असतील तर ते वृद्धिंगत होणं असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यानंतर लाभस्थिती अतिशय उत्तम प्रकारची दिसून येते. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता खर्चस्थानाचे अधिपती चंद्रदेव जे 2.25 दिवसाने बदलतात, परंतु विचार केला असता या महिन्यात 13 फेब्रुवारीपर्यंत स्वतःच्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी, हौस करून घेण्यासाठी तुमच्याकडनं पैसा खर्च होऊ शकतो. मोठ्या प्रमाणातील खर्च नाही, पण किरकोळ प्रमाणामध्ये खर्चिक वृत्ती तुम्हाला या महिन्यात होऊ शकेल. तशी तुमची रास नाही, तुम्ही वैयक्तिक गरजा ह्या तुमच्या थोड्याशाच असतात, पूर्तता करण्यासाठी किंवा घरातल्या इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटत असता. पण या महिन्यामध्ये विशेष स्वतःला काहीतरी घ्यावं, आपल्यासाठी खर्च करावा अशी इच्छा जागृत होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही पैसा खर्च करू शकता. पण फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कसे शुभ संकेत आहेत या बाबतीमध्ये माहिती घेतली. तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये विवाहाचे योग कसे आहेत युवक युवतींचे ते पाहूयात. तर ते विवाह कार्य स्त्री पुरुष वर्गाचं संपन्न करण्यासाठीचा हा शुभ महिना म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्थळं येणं, पाहणं किंवा त्या स्थळासंदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं असे शुभ संकेत आहेत. अर्थात या महिन्यामध्ये विवाह इच्छुक युवक युवतींना विवाहाचे कार्य संपन्न करून देण्यासाठी सुद्धा रविदेवांची विशेष कृपा होऊ शकते. याबरोबरच उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये शुभ कार्य लवकरात लवकर घडून येईल, आरोग्य उत्तम राहील. मग ती उपासना कोणती, तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यनमस्कार करायचे आहेत. यामुळे तुमचं आरोग्य वृद्धिंगत होईल. आणि याबरोबरच राहुदेवांची जास्तीत जास्त उपासना करायची आहे. पशु पक्षी यांना अन्नदान करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा काळ तुमचा या महिन्यात सुरू होत आहे. तर विशेष म्हणजे गोमाताला तुम्ही वंदन करायचं आहे, गोमातेची सेवा करायची आहे. आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसं राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर आपल्या या यूट्यूब चॅनलला भेट द्या.
यावरती अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, ज्यामध्ये राशीफळ आहे, वार्षिक राशीफळ आहे आणि याचबरोबर पत्रिकेतील गुड मिलनापासनं कुठली उपासना करावी या संदर्भातील विशेष व्हिडिओसुद्धा अपलोड आहेत. राहू, शनी, मंगळ परिवर्तन झाल्यानंतर काय फळ देतात याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत. नक्की जाऊन पहा, भेट द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका. प्रत्येक कार्यामध्ये यश देणारे आपले स्वामी आहेत. स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.